नमस्कार, मी नम्रता. पाटील सस्वे आणि आर्ट्समध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज मी तुम्हाला मूग डाळीची पौष्टिक पुरणपोळी कशी बनवायची ते दाखवणार आहे. मूग डाळ घेताना आपल्याला अशी जाड मूग डाळ वापरायची आहे, एकदम बारीक वापरायची नाही आहे आणि एकदम पिवळी असेल ना ती पण वापरायची नाही. त्याला कलर लावलेला असतो कधी-कधी. तर 2 वाट्या घेतलेल्या आहे मूग डाळ. वजनाने बघितलं तर 400 ग्राम मूग डाळ आहे. आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि चांगली चोळून धुवून काढायची आहे 2 वेळा. ते एकदा धुवून झालेली आहे, पाणी काढून टाकायचं आहे आणि दुसऱ्यांदा पण धुवून घेतलेली आहे. आणि हे जे पाणी आहे ते झाडांना टाकायचं, फेकून द्यायचं नाही आहे. आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. तर मी 2.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि आपल्याला झाकण ठेवून आता 15 ते 20 मिनटं भिजवून द्यायचे आहे. भिजल्याने डाळ लवकर शिजते. आता डाळ भिजेपर्यंत आपण गूळ कापून घ्यायचा, कारण डाळ लगेच शिजणार आहे. त्याच्यामुळे गूळ आधीच कापून ठेवायचा, म्हणजे आपल्याला पुरण बनवायला वेळ लागणार नाही. तर गूळ पण मी कापून घेतलेला आहे. डाळ मी 20 मिनटं भिजवून घेतली. आता शिजवून घ्यायची आहे. शिजल्यानंतर जो फेस येतो तो काढून घ्यायचा आहे. हा शरीरासाठी चांगला नाही आहे. म्हणून मी डाळ आहे ना वरती शिजवते. कधीच कुकरमध्ये डाळ शिजवत नाही. तर हा फेस काढून टाकायचा आहे. याने युरिक ॲसिड वाढतं शरीरामधलं. आता आपल्याला ही डाळ शिजवून द्यायची आहे. तर डाळीतलं पाणी कमी झालं की याच्यावर आपल्याला झाकण ठेवून डाळ शिजवून घ्यायची. 2-2 मिनिटांनी डाळ हलवत राहायची आहे. आता शिजली की नाही ते चेक करायचं आहे. तर अगदी थोडीशी शिजायची बाकी आहे. तर परत एकदा झाकण ठेवायचं आहे. हे बघा, आता आपली डाळ चांगली शिजलेली आहे, फुलली पण आहे भरपूर. त्याच्यातलं पाणी आहे ना ते पूर्ण आटवून टाकायचं आहे. आणि जर तुम्हाला कुकरमध्ये डाळ शिजवायची असेल तर 1 वाटीला 2 वाट्या पाणी घालून कुकरमध्ये शिजवू शकता. आता याच्यामध्ये आपल्याला गूळ घालून घ्यायचा आहे. तर गूळ मी 1.5 वाटी घेतलेला आहे. वजनाने बघितला तर 300 ग्राम, म्हणजे 400 ग्राम मुगाची डाळ आहे तर 300 ग्राम मी गूळ घेतलेला आहे. आता हा गूळ टाकल्यानंतर डाळीला पाणी सुटेल. तर आता हे पूर्ण पाणी आपल्याला आटवून घ्यायचं आहे. तर थोडंसं आटलं की याच्यामध्ये आपल्याला सुंठ पावडर, जायफळ पावडर, वेलची पावडर आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीसाठी. आणि त्याच्यानंतर हे पाणी सगळं ते आटवून घ्यायचं आहे पूर्ण. तर गॅस कमी जास्त करून आपल्याला हे पाणी पूर्ण सुकवून घ्यायचं आहे आता. तर आता पुरण आपलं कसं तयार झालं आहे ते बघायचं असेल तर आपल्याला काय करायचं, असा हा चमचा उभा राहतो की नाही ते बघायचं आहे. तर पुरण आपलं तयार झालं आहे, तो पडत नाही आहे ना. आता गॅस बंद करायचा आहे आणि लगेचच आपल्याला वाटायला घ्यायचं आहे. तर तुम्ही पुरण कशातही वाटा, चाळणीवर वाटा किंवा पाट्यावर. तर मी पुरण यंत्रामध्ये पुरण वाटून घेणार आहे. तर गरम-गरम पुरण पटकन वाटलं जाते. अगदी 10 मिनिटात पुरण वाटून तयार झालेलं. तर पहिल्यांदा थोडंसं गरम असल्यामुळे थोडंसं ओलसर दिसतंय. त्याच्यानंतर सुकल्यावर एकदम व्यवस्थित होतं. फक्त पातळ ठेवायचं नाही पुरण. आता आपण पीठ मळून घेऊया. तर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. किती पोळ्या करायच्या त्या हिशोबाने गव्हाचं पीठ घ्यायचं. त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं तेल टाकायचं आहे. 2 टेबलस्पून तेल टाकलेलं आहे. किंवा तुम्ही पाण्यात हे सगळं टाकून पीठ मळू शकता. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर थोडं पाणी टाकून पीठ चांगलं घट्ट मळून घ्यायचं आहे. नुसतं गव्हाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही 2 वाट्या गव्हाचं पीठ आणि 1 वाटी मैदासुद्धा घेऊन पोळी करू शकता. पण ही पोळी आहे ना मी त्यांच्यासाठी दाखवत आहे, ज्यांची डिलिव्हरी झालेली आहे, त्यांना पोळी खाता येत नाही किंवा ज्यांना पोटाचा प्रॉब्लेम आहे, चण्याची डाळ पचत नाही, तर त्यांच्यासाठी हे खास मी व्हिडिओ बनवलेला आहे. आता हे पीठ चांगलं मळून झालं की आपल्याला तेल टाकायचं आहे आणि तेलामध्ये पण पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. आणि पीठ मळताना जास्त घट्ट पण पीठ मळायचं नाही आणि पातळ पण मळायचं नाही. मीडियम पीठ मळायचं आपल्याला दाखवल्याप्रमाणे. आता आपलं पीठ मळून झालेलं आहे. आता एका भांड्यामध्ये थोडंसं तेल टाकून सगळीकडनं लावायचं तेल आणि त्याच्यात आपल्याला हे पीठ ठेवून 15 ते 20 मिनटं झाकून ठेवायचं आहे. गव्हाचं पीठ जास्त वेळ भिजवत ठेवायचं नाही आहे, नाही तर मग पातळ होईल. हे बघा, मी पीठ 20 मिनटं भिजत ठेवलेलं आणि किती मऊ झालेलं आहे पीठ पाहू शकता. असं अगदी पेढ्यासारखं पीठ झालेलं आहे. या पद्धतीचं आपल्याला पीठ तयार करायचं आहे. आता आपलं पुरण पण पाहू शकता. तर जसं पीठ आपण मळलेलं आहे
तसंच आपलं पुरण पण तयार आहे. पुरण जर एकदम घट्ट झालं, तर पीठसुद्धा घट्ट मळावं लागतं आणि पुरण जर पातळ झालं, तर पीठसुद्धा पातळ मळावं लागतं. आता हे पुरण चांगलं आपलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला ह्याचे लाडू बनवून घ्यायचे आहेत. म्हणजे पोळी बनवायला सोपं जाईल दाखवल्याप्रमाणे. हे बघा ह्या पद्धतीने आपल्याला लाडू बनवून घ्यायचे आहेत. आता पिठाचा गोळा घ्यायचा आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये हे पुरण भरून घ्यायचं आहे. चिटकत असेल तर पीठ लावायचं. तर दाखवल्याप्रमाणे आपल्याला पुरण याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे पिठामध्ये आणि वरचं जे पीठ आहे एक्स्ट्राचं ते काढून टाकायचं आणि एकदम हलक्या हाताने पोळी लाटायची. अजिबात पोळी फाटणार नाही ह्या पद्धतीने जर तुम्ही केलं तर. मुगाची डाळ शिजवताना पाणी त्याच्यात जास्त घालायचं नाही आणि वाफेवर शिजवायचं आहे दाखवल्याप्रमाणे, म्हणजे पुरण एकदम छान बनेल आणि पोळी अजिबात आपली फाटणार नाही. तर ज्यांना अजिबात पुरणपोळी पचत नाही त्यांनी मुगाची पुरणपोळी बनवून खा. पचायला हलकी आहे, भरपूर प्रोटीन असतं त्याच्यामध्ये आणि चवीला पण छान लागते. आता आपल्याला ही पोळी भाजून घ्यायची. तर तवा आधीच गरम करून घेतलेला मी आणि दोन्ही बाजूनी चांगली खरपूस भाजून घ्यायची. जर तुम्हाला तूप आवडत नसेल तर तेल लावून पोळी भाजून घ्या. पण मी तूप लावणार आहे. पण पहिल्यांदा मी पोळी भाजून घेते आणि मी वरून तूप लावते. जर तव्यावर तूप लावलं तर ते तूप सगळं जळून जातं. तर तुम्ही ह्या पद्धतीने असं तूप लावलं ना तर तूप पण जळणार नाही आणि पुरणपोळी पण खायला छान लागते. तर आणखीन एक मी पोळी तुम्हाला लाटून दाखवते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपली पोळी अजिबात फाटलेली नाही कुठेही. याच्यात आपण मैदा नाही वापरलेला तरीसुद्धा पोळी छान झालेली आहे. एकदम हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची, अजिबात ताकद लावायची नाही त्याला आणि भाजून घ्यायची. आणि फुगलेल्या पण आहे. पुरण कमी थोडंसं भरल्यामुळे पोळ्या फुगतात. पण जास्त पुरण भरलं तर पोळी फुटते, ती फुगत नाही. तर आपली दुसरी पण पोळी भाजून झाली. त्याला पण वरून तूप लावून घेतलं आणि एकावर एक ठेवायच्या म्हणजे नरम राहतात. तर पाहू शकता आपल्या पोळ्या किती छान झालेल्या आहेत. दुसऱ्या दिवशी म्हटलं तरी पोळ्या छान राहतात आणि दुधाबरोबर खूप छान लागतात त्या पोळ्या. तर अशा मूग डाळीच्या पोळ्या तुम्ही बनवून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.